स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। सुख आणिक दुःख यांना सांधते आहे, जीवनाशी ती कधीची भांडते आहे। दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे। जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे। जीवनासाठी जणू ही अकस्मिता, सुखाणिक दुःख वेडी अवंतिका। कुसुमताई चहा घेणार का? अगो, तू पूर्वी मला वंस म्हणायचीस, त्या आईंच्या सांगण्यावरून. मग काय वाईट होतं त्याच्यात? आजकाल ताई, तात्या, काका, मामा काही ऐकायलाच येऊन नाही राहिलं. सगळीकडे आपलं चायजी, परजाईजी, बीजी. तो टीव्ही सिरियलचा परिणाम. मला तर वाटतं आपण पण तेच बोलायला लागणार आहोत. हे दागिने कशाला काढून बसलाय? हो, माझ्या वाटचे. माहितीये मला ते, पण मग घालत का नाही? लोक काय म्हणतील आत्ता या वयात, त्यातून विधवाबाई. काही कोणी म्हणत नाही हो. आणि मग उपयोग काय तुमच्या या तुमच्या दागिन्यांचा? पण आता काय घरात घालून बसू का? का तुमच्या त्या टीव्ही सिरियल्स मधल्या बायका नाही घरात दागिने बिगिने घालत? हो, तुला माहितीये का, त्या कुमालिकाचं 3रं लग्न झालं होतं तिच्या दिराशी. आणि आता ती तिच्या पहिल्या नवऱ्याच्या बायकोच्या नवऱ्याशी लग्न करून राहिली. काय? हो, लग्न तर करायलाच हवं ना. सुलभा, तुम्ही अवंतिकाचं काय करणार आहात? काय म्हणजे? लग्न वगैरे करणार आहात का नाही? बघू. बघू म्हणजे काय? मी सांगते, अजिबात वेळ न दवडता तिचं परत लग्न करून द्या वापस. तरुण वय आहे, नवऱ्याने टाकलेली बाई. नवऱ्याने टाकलेली नाहीये तिला, तिने नवऱ्याला टाकले. म्हणजे तेच परिणाम तोच ना. कशी कशी लोक असतात, मदत करायचा आणून फशी पाडतात. आणि हिचा पाय बी घसरला तर? नाही, तसं काय होणार नाही. वेळ काही सांगून येत नाही बर का. आणि तसं झालं तर तोंड दाखवायला जागा राहणार नाहीये. हे बघा, आमच्या मुली तशा नाही आहेत, आम्हाला खात्री आहे. आणि तशी खात्री तर तुम्हालाही असायला हवी. आणि प्लीज याच्यातलं काही अवंतिकाशी बोलू नका. घ्या, चांगलं सांगायला गेले तर मलाच सुनावून राहिलीये. मला काय. हाय. व्हॉट्स गोइंग ऑन? आणि मला बॉम्बेला ना एक फॅशन शो करायचा आहे, त्याचीच तयारी चालली आहे. हे बघ ना माझं डिझाईन. मला काय समजतं फॅशन मधलं. आणि हो अगं, काल टीव्हीवर एक फॅशन शो बघितला. इट वॉज सो वेग, यू नो. हे मला नाही वाटत की कुठलाही सामान्य माणूस हे अशा पद्धतीचे पोशाख घालत असेल. अरे हे कपडे, हे डिझाईन सामान्यांसाठी नसतातच मुळे.
तुम्ही काय नवीन देऊ शकता हे त्यांना बघायचं असतं. नवीन पण प्रमाणे मला तर असं वाटतं की अलीकडे जुनीच फॅशन परत यायला लागली. म्हणजे बघ ना, बेल बॉटम जीन्स, शर्ट्स किंवा ज्वेलरीज, इतकंच काय अगदी हेअरस्टाईल सुद्धा. मला तर वाटतं की सायगलच्या कॅसेट्सवर रिमिक्स सुद्धा व्हायला सुरुवात होईल आणि मग ती आपली हिटलर टाईप मिशी त्याची फॅशन. Absolutely right. You know so much and you say you know nothing about fashion. माझ्या शोचं पण थोडंसं असंच आहे. Ethnic, antique with a little western touch. Some sort of a fusion, you see. फ्युजन. नाही बरोबर आहे, तुमचं फ्युजन आणि आमचं कन्फ्युजन. अमोल, you're so interesting. लहानपणी तू किती रड्या होतास रे. तुला खेळायला घ्यायचं नाही म्हणून कोपऱ्यात जाऊन हुप्प करून बसायचास. अजून आठवतं तुला हे सगळं? अरे लहानपणच्या आठवणी कोणी विसरू शकतं का? यू प्लीज कॅरी ऑन. मी फ्रेश होऊन. हॅलो अभि, आशू बोलतीये. आशू बोल, कशी आहेस? बरी आहे. आणि कनू कशी आहे ग? अगं कनू सुद्धा बरी आहे. ऐक ना, अभिला ना लोनचा चेक मिळालाय. वाव, दॅट्स ग्रेट. अगं आणि त्याच कामासाठी तो गेला बँगलोरला काही फॅब्रिक सिलेक्ट करायला. त्याचा एक कोणतरी मित्र आहे ना, त्याची बँगलोरला टेक्सटाईलची फॅक्टरी आहे म्हणे. त्यांच्या दोघांचं फोनवरती बोलणं पण झालं. अभि आता नक्की काहीतरी मटेरियलाइज होईल ग. आय एम सो हॅपी. आशू, खरंच आज खूप आनंदाची बातमी दिलीस. ए, आणखीन एक न्यूज आहे. मम्मांचा फोन आला होता कॅनडाहून. अच्छा, काय म्हणत होत्या? त्यांचं म्हणे मनच रमत नाहीये तिकडे आणि इथे येत आहेत त्या. परत आहे. खरं बिझनेसच्या दृष्टीने त्यांनी परत येणंच योग्य आहे. अभि, मी त्यांना म्हणून बघणार आहे की इथेच येऊन राहा म्हणून. काय ग, म्हणू ना असं? अगं म्हण की, त्यांना बरंच वाटेल आणि मम्मा घरी आल्या तर अभिला आनंद होईल. एनिवे, काय म्हणताय ते मी तुला फोन करून सांगते. ओके ओके, ठीक आहे. बाय. या बाय. काय ग, काय करून राहिलीस? हे बघ, दरबारबाईंनी असं बसून राहू नये, चालतं फिरतं असावं. हो, बाळणपणानंतर सुद्धा काळजी घ्यायला लागेल हो, नाहीतर सुटशील. आणि अगं, तेल पाण्याला बाई बघितली की नाही? हो, आईने एका बाईशी बोलून ठेवलंय. शिवाय माझे आणि बाळाचे कपडे धुण्यासाठी एक वेगळी बाई ठेवायचा विचार चाललाय. बहुतेक आज येईल ती. बाई 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 बाई, उद्या बायका आता घरात नुसती गर्दी होणार. ही रुक्मिणी आहेच, ह्या बायका, आपण सगळे, आणि त्यातून ती अश्विनी मुलीला सोडून जाते, सानिका जाते, आणि तो आर्य आहेच. मग काय चांगलंच आहे की. हो, आता छान वाटतंय, पण नंतर जीव नकोसा होईल. नाही हं, मला नाही तसं वाटत. तुझी सासू असते बाहेर आणि अवंतिका जाते नोकरीला, आणि तू मात्र घरात. म्हणजे सगळं स्वयंपाक पाणी, मुलं सांभाळणं सगळं तुझ्याच गळ्यात पडेल की ग. मला खूप आवडेल सगळं करायला. थोडे दिवस बरं वाटेल, पण नवऱ्याला सोडून आलेल्या नंदेचा त्रास होतोच ना. काय म्हणणार नाही ग, पण तिचं तिला नको का कळायला? पण ती तरी काय करणार याच्यात? हो, काय करणार? बाईची जात. आई वडिलांच्या घरी पडून राहण्याशिवाय दुसरं काय करू शकते? सनी, ये 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 रे ये. कसं काय आलास? ये. ऍक्च्युली मी तुम्हालाच भेटायला आलो होतो. हा. तुमची माफी मागायला आलो होतो. कशाबद्दल? पप्पा, मी खूप वाईट वागलो तुमच्याशी. तुम्ही जे केलं ते सगळं माझ्या चांगल्याच करता केलं, पण मी मात्र समजलो की म्हणलास की
मी तुला मुद्दामच त्रास देतोय. मनोरमेची सगळी इस्टेट मला हडप करायची आहे. तुला मी इथं सुखाने राहू देणार नाही वगैरे वगैरे असंच ना. मला खरंच तसं वाटायला लागलं होतं. अरे दुसरं कोणी असतं ना त्याचा असाच गैरसमज झाला असता. आणि मी वागतच होतो तसा. नाही बाबा, पण खरं सांगू, तुम्ही मला अक्षरशः सरळ केलं तर. बाबा तुम्ही जर का नसतात ना तर हा आनंदाचा दिवस मला आज दिसलाच नसता. माझ्यातल्या ॲबिलिटीज मला कळल्याच नसत्या. कदाचित मी माझ्या आईवडिलांकडे परत गेलो सुद्धा नसतो. साहेब मला हेच व्हायला हवं होतं. हवं तर मनोरमला विचार. मी तुझ्या अपरोक्षतेला म्हटलं होतं हा पोरगा मला हुशार आहे. संधी मिळाली त्या संधीचं सोनं करेल. आणि बेटा तुला खरं सांगू का ह्या सगळ्या वैभवाचं आम्हाला काय कौतुक नाही रे. हे ते सगळं तुमचंच आहे. अरे बेटा कसंही झालं तरी माझ्या एकुलत्या एक पोरीचा एकुलता एक नवरा तू. मला पोरासारखाच आहे. हा कळतंय बाबा. आता नो मिसअंडरस्टँडिंग राईट. नाही 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 तुझी जागा इथे नाही काय इथे आमचं हवे. हल्ली असंच होतं, झोपच येत नाही. नाहीतरी अशी अचानक जाग येते. मनात विचार येत राहतात, कुठून कुठे आलं आयुष्य आणि कुठे जाणार. मी करते ते बरोबर आहे का? मी खरंच कुसुमात्या म्हणाली तसं मी आई बाबांवर अवलंबून राहते. त्यांना त्रास होत असेल माझ्या इथे राहण्याचा? नाही, त्यांनी ते कधीच जाणवू दिलं नाही. पण मी जाणीव ठेवायलाच हवी. आणखी किती दिवस त्यांच्या आधाराने जगणार आहे? का गृहीत धरायचं मी त्यांना? मला माझं वेगळं घर, वेगळी वाट शोधायला सांग. मला माझं कुणावर ओझं नाही होऊ द्यायचं. सगळे घाव आता मी माझे सोसणार. हॅलो मॅडम, उठा हो, वाजले किती बघा. जायचं नाही का आज बँकेत? हा नाही, चल 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 उठ. काय ग, काय होतंय तुला? माझं डोकं खूप दुखतंय. चांगलाच ताप भरलाय तुला सानिका. काल रात्री झोपेतही खूप बडबडत होतीस तू. अवी, काय होतंय? मी नाही जाणार बँकेत. तो मला मारून टाकणार. तुम्हाला जाळून टाकेल. मला नाही जायचंय बँकेत. तू प्लीज मला बँकेत पाठवू नकोस. एक मिनिट बघ, असं काही होणार. तू असं काही करू शकणार नाही. अवी, मला खूप भीती वाटते रे त्याची. तुला हे सगळे भास होत आहेत. अरे मला काही भास वगैरे होत नाहीये. मी खरंच सांगते. त्याला मी असं समोर पाहिलंय. तो येतो माझ्या समोर. अवी, मी तुला बोलले होते ना. अवी प्लीज बिलीव्ह मी. तू का विश्वास ठेवत नाहीयेस माझ्यावर? हे बघ, तुझ्यावरती माझा पूर्ण विश्वास आहे. तू म्हणतेस तेच बरोबर. पण तुला तर बरं वाटत नाहीये की नाही? तुला बरं वाटत नाही. तू आता ह्या गोष्टींचा विचार करू नको.
की पटकन तुझ्यासाठी गरम गरम चहा करून आणतो, तोपर्यंत तू फ्रेश हो. हा शांत. हॅलो. हॅलो अवंतिका, मी अविनाश बोलतो. बोल रे. तुझ्याशी जरा बोलायचं होतं. अगं ते करपेचं प्रकरण पुन्हा जरा वाढलंय. काल त्यांनी सानिकाच्या दिशेने एक जळती काडी फेकली. काय? हो, असं ती सांगते. प्रत्यक्षात पाहिलं तर करपे त्या स्मृती नर्सिंग होम मध्ये ऍडमिट आहेत. मी काहीच कळायला मार्ग नाही. अरे काय सांगतोस काय? अर्थात मला असं वाटते की हे सगळे तिचे भास आहेत. म्हणजे मी तुला सगळं समजवण्याचा प्रयत्न केलाय, पण तू जरा प्लीज तिच्याशी येऊन बोलशील का प्लीज? अरे प्लीज काय त्यात? येते ना मी, आजच येते. थँक्यू व्हेरी मच. ठेव फोन. चल बाय. हॅलो. मला अवंतिका दीक्षितशी बोलता येईल का? हो, आपण कोण बोलताय? मी अनिश पाटेकर बोलतोय. एक मिनिट, एक मिनिट बोलावतो. दीक्षित मॅडम, अनिश पाटेकर म्हणून तुम्हाला फोन आहे. हॅलो. हॅलो अवी. बोल अनिश. मला तुझ्याशी जरा बोलायचं आहे. तू आज मला भेटू शकतेस का? अरे मी बघते, प्रयत्न करते. बघ पण जमव काहीतरी. मला खरंच खूप महत्वाचं बोलायचं आहे. मी कळवते तुला. पण जमवायचा प्रयत्न कर. हां बाय. बाय. हा अनिश कोण? हा ना, मला असं वाटतं तो आता आजकाल गाडी घेऊन येतो ना, तोच असावा. हो, आय सी. मध्ये म्हटलं होतं ना. नाही तर डायरेक्ट फोन पण यायला लागले होते. दिसतंय असंच. ये ना आता लवकर अभि. कंटाळा आला आता मला. किती दिवस मी एकटीसाठी जेवण करू? काही नाही, मी ब्रेड बटरच खाते आता. ओके, यू टेक केअर. लवकर ये आणि बाय. हेलो. हेलो आशु पुत्र, मैं गीता आंटी बोल रही हूँ. अरे गीता आंटी, बोला ना. अरे अनिश बता रहा था कि अभिषेक कहीं बाहर गांव गया हुआ है. हो, ऍक्च्युली तो बाहेर गावी गेलाय कामानिमित्त. हो ना, म्हणूनच आज मी मुद्दाम तुझ्या आवडीचं जेवण बनवणार आहे. आणि आज संध्याकाळी तू कन्नूला घेऊन जेवायला यायचे माझ्याकडे, ठीक आहे? आंटी, यू वॉन्ट बिलीव्ह इट, मी आत्ता अभिषेक बोलत होते फोनवरती. अँड आय वॉज जस्ट टेलिंग हिम की मला किती कंटाळा आलाय घरी जेवण बनवून एकटीसाठी. आय वॉज जस्ट होपिंग कोणीतरी छानसं जेवण बनवेल आणि मला घरी बोलवेल. देखा, मैंने तुम्हारी बात सुन ली. इसीलिए कह रही हूँ कि आज शाम को जरूर आ जाना, ठीक है? हाँ. ओके आंटी, नक्की येते मी. बाय. रुक्मिणी, कसले कसले कपडे घालतेस ग त्याला? का, काय झालं? हे बघ, बाळाला साध्या कापडाचे कपडे घालावेत. कुठले ते दुकानातनं आणलेले कपडे घालता? आत्ता जर तो झोपलेला नसता ना तर मी आत्ता काढले असते. आणि काय ग, केळं घालत होतीस त्याला? सर्दी होईल ना.
काही सर्दी होत नाही, त्याला लई आवडतं ते. हे बघ, प्रत्येक बाबतीत स्वतःच चालवू नको, आमचं ऐक जरा. लहान मुलांचं करायचं म्हणजे. हे बघा, आम्हाला बी मुलं झाली आहेत बर का, आणि त्या समद्यांचं मीच केलंय. नुसतं माझ्याच मुलांचं नाही, दुसऱ्यांच्या मुलांचं पण मीच केलंय. सौरभ दादा, अभिदादा अगदी लहान लहान होते ना, तेव्हापासून त्यांचं समद मीच केलंय म्हंटल. हो, म्हणूनच असे निपजलेत ते. आत्याबाई उगीच काहीतरी बोलू नका. रुक्मिणी, उगीच उत्तर देऊ नकोस उलटून. नोकर माणसानी मर्यादेत असावं. हो ना, मग हे समजा तुम्हीच करा. जाते मी. कशाला बोललीस तिला? तिला वाईट वाटलं असेल ना? वाटू दे हं. उगीच तू तिला डोक्यावर चढवून ठेवू नको. नोकऱ्यांवर अवलंबून राहायला लागलं ना की डोक्यावर मिरे वाटतात त्या.